बाहेर जोरदार पाऊस पडतोय, खूप भूक लागली आहे. खिचडी खायची होती कारण ती इझी लवकर बनेल म्हणून, पण तूर डाळीची किंवा मूग डाळीची नव्हती घ्यायची. हाय प्रोटीन फायबर असेल अशी खिचडी मला बनवायची आहे. तांदूळ मी यात भरून ठेवले कारण मुंबईमध्ये यात भरून ठेवलेले धान्यच चांगले राहतात, नाही तर सगळे खराब होतात. यात मी मिक्स डाळ घेतलीये. मूग डाळ आहे, तूर डाळ आहे, उडीद आहे, चणा आहे, चवळी आहे, अख्खी तूर आहे. असं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे आता हे झालंय हाय प्रोटीन. माझ्या आईने इथे कीड खूप लागते मुंबईला धान्यांना, म्हणून माझ्या आईने खूप जास्त बोरिक पावडर टाकलेली आहे यात. त्यामुळे मी हे 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे. इकडे ना किचन मध्ये प्रॉपर लाईट नाहीये, त्यामुळे थोडस मी तुम्हाला चित्र दिसू शकते, पण ऍडजस्ट. मी कांदा लसूण वगैरे खाणं बंद केलेलं असल्यामुळे मी बाहेर खाते. म्हणजे असं अगदी स्ट्रिक्ट असं नाही, पण मी शक्यतो घरात टाळते. टोमॅटो आहे माझ्याकडे, तर टोमॅटो टाकते म्हणजे थोडीशी अशी आंबट वगैरे चव येईल खिचडीला. तेल टाकून घ्यायचं आहे. खिचडीची रेसिपी फार कोणाला सांगायची गरज नाहीये, कारण प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून 1-2 वेळेस तर बनतच असेल. अगदीच फार कोणाला आवडत नसेल तर, नाहीतर खिचडी कोणाला नाही आवडत. जे रोज खाऊन खाऊन कंटाळलेले असतील त्यांना कदाचित आवडत नाही असं होऊ शकतं. मला आवडते कारण मी खिचडी खूप छान बनवते. जिरं दुसऱ्या डब्यात ठेवलंय, मसाल्याच्या डब्यात जिरं ठेवलं नाहीये कारण ते खराब होतं. शेंगदाणे पण यात भरून ठेवलेत, भाजलेले शेंगदाणे. हे दिसायला फार कॉमेडी किंवा फनी दिसत असेल, पण एकदा यात जर ठेवले ना बस अजिबात कीड लागत नाही. एअरटाईट डबे मी बरेच मागवले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी माझ्या आईची ही ट्रिक माझ्या कामात आली. मी फोडणीतच मीठ टाकतो मध्ये, कारण ते प्रॉपर टोमॅटो मध्ये वगैरे जातो, टोमॅटो मध्ये वगैरे मिक्स होतं. हळद, लाल तिखट. आज मला स्पायसी खिचडी खाण्याची इच्छा झालीये, तर मी अजिबात तिखट वापरत नाही. ऍक्च्युली हा अँगल चांगला आहे, इकडे विंडो आहे ना, इकडनं प्रॉपर लाईट येतोय, पण गॅस माझा फार लांब आहे. सांडलं मी खाली थोडं. सगळ्या मिक्स डाळी आणि तांदूळ टाकलेले आहे, ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित प्रत्येक मसाला आणि प्रत्येक डाळी तांदूळ एकजीव होतील. खिचडीत टाकण्याचं पाणी मी यात भरून घेतलेलं आहे, फिल्टर वॉटर मी यात भरून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे पाणी गरम करूनही टाकू शकता. मी थंडच टाकते. कधीतरी अशी मिक्स डाळीची खिचडी बनवून बघा. हाय प्रोटीन, फायबर, बेस्ट न्यूट्रिशन आहे आणि प्रचंड टेस्टी लागते. मला खूप आवडते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात नंतर तूप टाकूनही खाऊ शकता. गरम आहे खिचडी. गरम आहे खूप. बाहेर पाऊस पडतोय आणि इथे गरम गरम खिचडी.
मजा आहे. खूप मजा येते. इतकी टेस्टी लागते ना ही खिचडी. सगळ्या डाळी असल्यामुळे प्रत्येकाचा वेगवेगळा टेस्ट. खूप मस्त लागते ही खिचडी. एकदा बनवून बघ. खूप गरम आहे. कंट्रोल होत नाहीये. गरज पण आहे, भूक पण लागली आहे आणि टेस्टी पण आहे. नक्की ट्राय करून बघा.